बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. आरडी किरवली विपक्ष आर्यन स्पोर्ट्स टेंबरे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला किरवली संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली. इन्व्हाइट केलाय ते म्हणजेच आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाला फलंदाजीसाठी. मैदानाच्या आतमध्ये आपण आंब्याचा झाड पाहता, तिथे मात्र त्या झाडाला लागून बॉल आतमध्ये आडला जातोय तर कितीही धावा तुम्ही घेऊ शकता. आणि त्या झाडाला लागून जर झेल घेतला जातोय तर तो झेल बाद म्हणून इथे मात्र घोषित केला जाईल, याची दक्षता घ्यायची. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन अर्थातच प्रतीक 11 ओमसाई क्रिकेट क्लब मानिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. वळूया सामन्याकडे. षटक क्रमांक पहिलं घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज मनीष आलाय. सलामीची पेर योगेश आणि मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर सन्मान देताना स्वतः मनीष येतोय, परंतु त्या दरम्यान बॅकअप देखील तितकाच चांगला. सिंगल येते, सिंगलच्या साहाय्याने अकाउंट ओपन पाहायला मिळतंय संघाचं आज वेल आज मनीषाचं. एक धाव जरूर धावफलकावर लावली गेली आहे. अप्रतिम पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी राहिली भूषण गायकरची, ज्याने 6 धावा डिपेंड केल्या. तदनंतर सेकंड मॅच मध्ये राजेशची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली, ॲज वेल ॲज मुकेशची. योगेश आहे यावेळेस. अप्पीस घेऊन काढलेला बॉल डाऊन दी बॉल. फिल्डर पोहोचेल का? पोहोचले जरूर होते, परंतु झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, परंतु त्याच्या विपरीत चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. झेल ड्रॉप झाला आणि त्या दरम्यान 2 धावा एकवटल्या जातात. दोन धावा एकवटल्या गेल्या. 2च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 3 या आकड्यावर आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाची. पुढचा बॉल यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. जेव्हा तुम्हाला कट शॉट खेळायचा असतो ना, तेव्हा मात्र हँड अँड आय कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं असतं, परंतु त्याच्या विपरीत चित्र आपल्याला अनेक सामन्यांमध्ये पाहायला मिळालं. अनेक मिस शॉट पाहायला मिळाले, जे कटचे शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने दाखवला, त्यावेळेस मात्र त्यांना तिथे अपयश प्राप्त होताना पाहायला मिळालं. लॉफ्ट जरूर केलाय. फिल्डर येतो इनफिल्ड मध्ये. डाऊन दी बॉल पोहोचेल का? परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ जाईल. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा 1 बाउन्स 2 बाउन्स आउट ऑफ द पेन 4 चौकार. पाहायला मिळालं पालेगाव विपक्ष जय हनुमान सरवली. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इनिंग इंटरव्हल मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग इंटरव्हल मध्ये पालेगाव विपक्ष जय हनुमान सरवली. 2 तुल्यबल्य संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला कल्याण डोंबिवली मधला पालेगाव संघ आणि दुसऱ्या बाजूला भिवंडीतील सरवली संघ. यावेळेस मात्र झेलबाची संधी. झेल ड्रॉप. डायरेक्ट हिटची देखील संधी होती. 2 संध्या निर्माण झाल्या होत्या, परंतु एकही साधता आली नाही. त्या दरम्यान ओव्हरथ्रोच्या देखील धावा आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावा आपल्याला नक्कीच येताना पाहायला मिळतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 9 आकड्यावर जाऊन पोहोचतोय टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाचा. धावफलक जरूर हलतं जुलतं पाहायला मिळतंय, परंतु विचार करायचा झाला, नाणेफेकी जिंकली होती आरडी किरवली संघाने आणि इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं होतं त्यांच्या माध्यमातून. आणि त्या डिसिजनवर आतापर्यंत तरी कायम राहताना चांगली कामगिरी बॉलर मनीषच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस मात्र
अप्रतिम फटका होता, परंतु इनफिल्ड मध्ये तितकाच दर्जेदार क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 10 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. आदर्श धानिवली संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. त्यांच्या माध्यमातून देखील आदर्श चषकाचा आपण भरणा पाहत असतो. तब्बल 29 वर्ष त्या चषकाला झाली. आवर्जून उल्लेख केला करंजी कालन यांनी, कारण की आदर्श जो नाव आहे संघापुढे आणि त्या चषकापुढे, त्याचप्रमाणे तो गाव देखील आहे. तंटामुक्त गाव म्हणून त्या गावाला ओळखलं जातं आणि त्याच गावाच्या माध्यमातून एक चांगल्या चषकाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच भूमिपुत्राला पहिलं मानधन दिलं पाहिजे, कारण की आपलं अस्तित्व नक्कीच जर टिकून ठेवायचं असेल तर भूमिपुत्राला पहिलं मान नक्कीच देणं फार गरजेचं आहे. एखादी स्पर्धा असो, त्या स्पर्धेतील आयोजन असो, मॅनेजमेंट असो, ते आपल्या भूमिपुत्रानेच करावं. म्हटलं जातं ना, आपल्यांचा पाय खेचण्यापेक्षा आपल्यांचा हात खेचा. नक्कीच तुम्ही पुढे जाल, यात मात्र शंका नाहीये. सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 राकेशचा हा बॉल स्विच एट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. स्लोअर वन होता, तो पिक करता आला नाही. डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. दुसरी ओव्हर मार्कर्स आपल्याला पाहायला मिळते राकेशच्या माध्यमातून आणि पहिल्याच बॉलवर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. राकेशचा हा बॉल मनीषसाठी पुन्हा एकदा कट्टरचा वापर. तिखट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राकेशच्या माध्यमातून सलगचा दुसरा डॉट बॉल. यावेळेस मात्र कॅच इट कॉल होता. यस, मिड ऑफ ला टिपला जातो जेल. संपतोय फलंदाज. मनीषचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाला. मनीष बॅक टू दी पॅव्हिलियन. छत्रपती शिवाजी महाराजांचं अप्रतिम गीत आपल्याला पाहायला मिळालं डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. नौका फलंदाज इन ॲट नंबर 3 वर धनाजी आलाय. अप्रतिम गोलंदाजी सेकंड ओव्हर मध्ये राकेशच्या माध्यमातून तब्बल 3 डॉट बॉल आणि विकेट देखील येताना पाहायला मिळाली. तोच राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र बॉल बॅक ड्राईव्ह. स्वतः राकेशला संधी होती डायरेक्ट हिटची, परंतु पाहिलं होतं बॅकअप प्रॉपर मिळत नाहीये. त्या अनुषंगाने इथे मात्र फेकी करताना पाहायला मिळाला नाहीये. राकेश डॉट चेंडूची समाप्ती. जखडून ठेवलाय फलंदाजांना. सलगचे 4 डॉट बॉल आणि 1 विकेट देखील येताना राकेशच्या गोलंदाजीवर. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. आरडी किरवली संघ देखील नामवंत संघ आहे भिवंडी तालुक्यातला. आजचा दिवस म्हटला तर नक्कीच एक बिग डे आहे. हा ट्रॅकर यावेळेस मात्र अप्पर कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. चकवून सोडतोय फलंदाजाला, अर्थातच धनाजी याला. राकेश अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारताना. पुढचा बॉल यावेळेस मात्र लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 फिल्डर चेस करतायत. डाऊन दी बॉल फिल्डर येईल, उचलेल, फेकेल. त्या दरम्यान नाईस रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा एकवटल्या जातात. 2च्या सहाय्याने धावसंख्या 12 आकड्यावर जाऊन पोहोचते. ती म्हणजेच आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाची. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय आणि अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळतंय.
धावा खर्च झाल्या फक्त आणि फक्त 2 आणि एक विकेट देखील पाहायला मिळाली राकेशच्या गोलंदाजीवर. अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना राकेशला आपण पाहिलंय. पण तू नक्कीच तो षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोरखनाथ आलाय. गोरख हे हे नाव देखील फार जुनं आहे, कारण की मी पीसे ग्राउंडवर जेव्हा जेव्हा समालोचन करायचो तेव्हा तेव्हा नक्कीच RD11 किरवली संघ आपल्याला पाहायला मिळायचा आणि त्यामध्ये गोरखची भूमिका ही फार क्रुशियल असायची. लेजेंडरी क्रिकेटर आहे या संघाचा. आणि पापदेव पाड्याचा ती मॅच कोण विसरेल जिथे गोरसाई सारख्या बलाढ्य संघाला नमवण्यात आलं होतं आणि तिथे मात्र चांगली खेळी साकारली होती गोरखने. तोच गोरख गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळतोय आपल्या संघासाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश कोर. योगेश साठी हा बॉल. फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोरखनाथच्या माध्यमातून. जादू आहे त्याच्या बोटांमध्ये, तो गोरखनाथ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र आप ट्रॅकर गोरखनाथला आसमान दाखवलाय. चेंडूला पाठवलंय अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पंच सीमा रेषा पार आर पार परार. हा येतोय 6 षटकार. गीत प्रस्तुत करताय डीजे मास्टर. उभ्या आयुष्यात फक्त एकच ध्यास असू दे, हातात भगवा आणि काळजात शंभू राजे असू दे. ज्यांची धर्माप्रती अतिशय चोख निष्ठा आपल्याला पाहायला मिळाली. तो छावा चित्रपट, या चित्रपटाच्या द्वारे त्यांची ती भूमिका निभावताना विकी कौशल. यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक, लॉफ्टेड स्ट्रोक. दस्तक पे मस्तक, चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार आर पार फरार. अजून एक सलगचा टोकलायचा षटकार. थँक्यू डीजे. खरं तर नक्कीच आपण भाग्यवान आहोत की आपला जन्म महाराष्ट्र राज्यात झालं. संतांची भूमी, पावन भूमी, अशी ही भूमी म्हणजेच महाराष्ट्र. दिल्लीचेही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा म्हटलं जातं ना. कारण की यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. फिल्डर तिथपर्यंत पोहोचेल का? 2-2 फिल्डर येत आहेत. बॅकअप चांगला, उचलतील फेकतील त्या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या संपन्न होताना 2च्या सहाय्याने धावसंख्या 2 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच पालेगाव विपक्ष जय हनुमान सरवली. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. इनिंग इंटरवल मध्ये नक्कीच टॉस केला जाईल दोन संघांदरम्यान. स्लो वन होता, प्रॉपर पिकअप शॉट. लॉंग ऑन ला गवसला गेलाय, झेल बाद होतोय, फलंदाज फेल. अर्थातच योगेश बॅक टू द पवेलियन.
अप्रतिम कमबॅक पाहायला मिळाला. विकेट आलाय. लो फुल टॉस ऑन साइडला टोल वसूलताना चेंडूला पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करत चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. ठोकलायचा षटकार. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का चावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. धनाजीसाठी हा बॉल हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न अगदी कानाला घोंगावत चेंडू विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट चेंडूची समाप्ती. वन बाउन्स इन अ रो जरूर कॉल करण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. धावा झाल्या त्या धावफलकावर 32 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यात आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाच्या. पुढचा बॉल यावेळेस मात्र पाहिलं होतं ऑफस्टिकच्या अगदी बाहेर लेनची हाताळणी करतोय गोलंदाज. त्या अनुषंगाने वाईटची सांगता पंच योगराजी बुटेरे सरांच्या माध्यमातून वाईट येतोय. वाईटच्या साईन एक धाव अजून ऍड केली जाईल. आमच्या गुणलेखकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत केतनजी गायकर. ऑन साइडला टर्न केला फिल्डर देते डीप मध्ये मिड विकेट रिजन मध्ये. उचलतील फेकतील त्या दरम्यान एक धाव एकवटली जाते. इक्का दुक्का करून धावा आता मात्र जोडल्या जात आहेत. कुठेतरी घनाघाती प्रहार देखील पाहायला मिळाले होते तिसऱ्या ओव्हरमध्ये. त्या गोरखच्या ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार आले. परंतु इथे मात्र राकेशची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. कमबॅक केला जातोय राकेशच्या माध्यमातून. सिंगल आली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 34 धावा. स्ट्राईकला आता भूषण आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्या पाठमधून एक षटकार पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी काहीसा खाली राहतोय बॉल आणि त्या दरम्यान डॉट चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि 3 बॉलच्या सहाय्याने अर्थातच 3.3 चेंडूंच्या सहाय्याने धावा आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा स्कोरबोर्डवर टेंबरे संघाच्या. एक मोठी टोटल उभारावी लागेल कारण की आरडी स्पोर्ट्स किरवली संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि त्याला अनुषंगून इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल टेंबरे संघाला. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फिल्डर देते आहे. त्या दरम्यान 2 धावा जरूर संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी शांत ठेवण्यात आलाय फलंदाजांना राकेशच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस देखील फिंगर रोल केले गेले होते. लेग कटरच्या स्वरूपाचा हा बॉल. अर्ली बॅट स्विंग पाहायला मिळाला. त्या दरम्यान डॉट चेंडूची समाप्ती. सलगचा तिसरा डॉट बॉल या ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय राकेशच्या माध्यमातून. सेकंड स्पेल हाताळताना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून राकेश. शेवटचा बॉल शिल्लक आहे 4थ्या षटकातला आणि पुन्हा एकदा आपण पाहूयात राकेशाला. प्रत्येक बॉल अगदी दिमागाने टाकताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फटका चांगला पाहायला मिळाला. अप्रतिम शानदार जानदार रुबाबदार ठोकलायचा षटकार.
पक्ष जय हनुमान सरवली दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी रेडी राहायचंय. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळाला राकेशच्या शेवटच्या बॉलवर घनघाती प्रहार षटकारासाठी 6 धावा. षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 42 धावा. आर्यन स्पोर्ट्स टेंभरे संघाच्या चांगल्या धावगतीने धावा जरूर बनवल्यात. इथे मात्र स्लॉगओव्हरचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. स्लॉगओव्हरच्या षटकामध्ये 6 बॉल्स मध्ये किती धावा एकवटल्या जातील याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. कारण की एक चांगल्या टोटल कडे अग्रेसर होताना आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन स्पोर्ट्स टेंभरे संघ. आणि का नको, कारण की इथे मात्र त्यांना फाईट बॅक करतोय आरडी किरवली संघ, जो संघ भिवंडी मधून या स्पर्धेसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. पॅचिकट लिडिंग एज फ्लाय स्लीपला तिथे फिल्डर जरूर होते. त्या दरम्यान सिंगल एकवटताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल एकवटताना आपल्याला पाहायला मिळते. जितू आलाय, जितूचं पाचारण करण्यात आलंय षटक क्रमांक 5 साठी. तो जितू गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भूषण साठी हा बॉल ऑफ केलाय. डाऊन दी बॉल फिल्डर जरूर पोहोचलाय, टच करतोय. यस, प्रॉपर जजमेंट आणि झेल बाद होतोय. भूषण बॅक हे मानिवली संघ आजच्या स्पर्धेमध्ये नव्हे तर नक्कीच मागील हंगामामध्ये देखील चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तोच ओम साई क्रिकेट क्लब मानिवली संघ. नौका फलंदाज इन ॲट नंबर 5 वर समीर आलाय. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे तिथे. मिड विकेट रिजन मधून येतील, उचलतील, फेकतील. त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. इक्का दुक्का करून धावा जरूर जोडल्या जातात, परंतु इथून मात्र मोठे फटके खेळण्यात देखील फार गरजेचं आहे. स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, त्या षटकामध्ये जर धावा आल्या नाहीत तर कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळेल टेंभरे संघ. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन जाम करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर जरूर आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट येईल, उचलेल, फेकेल. त्या दरम्यान रनआउटची संधी. डायरेक्ट हिट, व्हॉट अ हिट. आणि रनआउट होतोय. फलंदाज फेल. अजून एक विकेटचं पतन आर्यन स्पोर्ट्स टेंभरे संघाला. वर आयुष आलाय. आयुषसाठी हा बॉल ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न, परंतु स्विंगाना मिस आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर एकवटली जाईल. एकच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 46 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट टीम आर्यन स्पोर्ट्स टेंभरे संघाच्या. जकडून ठेवलाय जितूने फलंदाजांना, कारण की हात खोलू दिले जात नाहीये. अप्रतिम गोलंदाजी जितूच्या माध्यमातून स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वांगाना मेस. डॉट चेंडूची समाप्ती.
अशा पद्धतीने षटक क्रमांक 5 संपुष्टात आलाय. एका इनिंगच्या पतनानंतर धावसंख्या धावफलकावर 46 ऑन अ बोर्ड, 47 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाकडनं. आणि नक्कीच या धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळेल आर डी स्पोर्ट्स किरवली संघ. सेकंड इनिंग मध्ये तदपर वळूया आता नाणेफेकीसाठी. एके बाजूला जय हनुमान सरवली आणि दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली मधील एक दादा संघ अर्थातच पालेगाव संघ. या दरम्यान सज्जनजी माली आम्हाला जॉईन होत आहेत नाणेफेकीसाठी. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी जरूर केली जाईल. ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकता दोन्ही संघांचे कर्णधार. कोण जिंकला मुख्या? कोण जिंकला? पालेगाव. यस, नुकतंच झालेल्या नाणेफेकीमध्ये पालेगाव संघाने टॉस जिंकलाय आणि इथे मात्र पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारला इन्व्हाइट केलाय जय हनुमान सरवली संघाला फलंदाजीसाठी. तदपार घडूयात एक बदल. अर्थातच मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ हेडुटने करणजी काळन.
थँक्यू सो मच हेमंतजी पाटील सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतीक 11 ओमसाई मानवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 अंतिम दिवसाच्या तिसऱ्या मॅच मध्ये आपण सध्या पहिल्या फेरीतील टेंबरे अगेन्स्ट किरवली. राकेश आणि गोरख हे आघाडीला आलेले आहेत. RD11 किरवली टार्गेट त्यांच्या समोर 47 धावांचं ठेवलंय आणि पहिल्या षटकामध्ये योगेशला आपण पाहतोय. हो, बॅकफुटला कट करायचा होता बॉल हवेत आणि यावेळेला फलंदाज बाद. सो टोटल स्कोअरचा आपण विचार केला तर खातं अजूनही उघडलेलं नाही. 47 बनवायचे असताना RD किरवलीला पहिला हादरा. फलंदाज बाद होत असताना गोरख आणि राकेश सोबतीला तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज हेमंत. हेमंत गरत आणि राकेश दिघाडकर ही सध्याची आपल्याला जोडी पाहायला मिळते. पहिली विकेट योगेशने काढून दिली आहे. महत्वपूर्ण सामना. धावा 5 ओव्हरमध्ये तितकाशा बनल्या नाही, पण जी गोलंदाजी योगेशने सध्या सुरुवातीला केली आहे असं वाटते मॅच शेवटपर्यंत जाईल. बॅकफुटला कट केला आणि बॉल सध्या शॉट थर्डमॅन कडे. पहिली धाव पूल करायचा होता. विकेट किपर फलंदाजी अगोदर बीट आणि बॉल निघाला लॉंग स्टॉपला. येत आहे 4 धावा. चौकार.
5च धावा फलकावरती आलेल्या आहेत. 47 धावा. टेंबरेने जबरदस्त सुरुवात केली आहे, गोलंदाज योगेशने. आणि सेकंड ओव्हर मध्ये सध्या येतोय बॉलिंग मार्क वरती सुहास केंबारे. नामवंत खेळाडू आहेत सुहास केंबारे, सध्याचे बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड अनुभव आहे टेंबऱ्यासाठी, बरेच वर्ष जे खेळलेले आहेत. आणि या मॅच मध्ये त्यांची गोलंदाजी महत्वपूर्ण ठरेल. मिड विकेटला डीप ठेवलं, जिथे आपण योगेशला पाहतोय त्याच बरोबर लॉंग ऑन. पुन्हा कट करायला गेला. हे जे फटके आतापर्यंत एकही धाव या फटक्याने आले नाही त्यांच्यासाठी. टोटल स्कोर्स आपण पाहतोय सध्या 5 धावा फलकावरती आहेत. रिक्वायर्ड 100 वाढत जाईल आता. हो, पडलाय बॉल बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना विकेट किपर कडे गेला. राऊंड द विकेटने सुहास केंबारे विथ द अँगल आहेत आणि अक्रॉस द बॅट डॉट बॉल. धावा आल्या नाही आणि त्या सध्या येण्यासाठी मोठ्या फटक्यासाठी जात आहेत. फुल लेंथ आहे. बॉल निघाला मिड ऑनला चेस करून लॉंग ऑन कडे. फील्डर त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव डबलचा कॉल आहे. रनआउटची संधी असेल आणि फलंदाज बाद. तर तो 6 धावा फलकावरती आहेत. राऊंड विकेटने गोलंदाज सुहास केंबारे. जबरदस्त बॉलिंग करतात सुहास. नवीन फलंदाज मैदानाचा आत आला जितू सोरगे. मोठा फटका तो आतापर्यंत आला नाही, पण तीच आतापर्यंत आपण पाहतोय. सध्या तरी प्रयत्न तेच केले जातात फलंदाजांकडून. कनेक्शन होत नाही सध्या. तुम्ही सिंगल डबल कडे फोकस करायला पाहिजे क्रिकेट सांगतं, पण सध्या हे फलंदाज अटॅक करतात. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलंय आणि एका बाजूने पॉवर प्लेचे फक्त 2 बॉल बाकी असताना विकेट 2 पडले, धाव आहेत फक्त 6. 47-47. फुल लेंथ आहे. पॉइंटला फिल्डर आहेत. मिसफील्ड झाली होती, त्यानंतर बॅकिंगला आपल्याला फिल्डर पाहायला मिळाला. एका धावेने धावसंख्या पुढे चालले. 7 वरती बॉल बाकी 19 बॉल मध्ये या मॅच मध्ये 40 धावांची गरज आहे. जबरदस्त बॉलिंग सुरुवात योगेश, आता सुहास. खास बॉलिंग करते सुहास या मॅच मध्ये. लास्ट बॉल पॉवर प्ले. रायटी जितू चोरगे स्ट्रायकिंग एंडला. चोरगेने यावेळेला कटचा फटका दाखवलाय. अगोदरच्या फलंदाजांना जमलं नाही, तेच करायचं होतं. आता बरोबर करतोय जितू चोरगेचा चौकार. पॉवर प्ले एंड. धाव फलकावरती 11. विकेट पडले 2 बॉल बाकी 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 36-36.
आमदार आणि त्यांच्याद्वारे सध्या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळते. कल्याण ग्रामीणच्या 48 संघांसाठी फक्त ₹1 प्रवेश प्रिय. आणि यंदा आपण भिवंडीचे संघ पाहतोय, ज्यामध्ये आज आय थिंक टेंबुलीने पहिला सामना जिंकलेला आहे. थोड्याच वेळानंतर इंडिया अगेन्स्ट पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आजच्या मॅचलाही सुरुवात होईल. टोटल स्कोर सध्या 11 आणि थर्ड ओव्हर मध्ये पुन्हा एकदा आला या संघाचा जेन्युअन ऑलराऊंडर टेंभरेचा योगेश कोर. शॉट ऑफ लेंथ, मसालेदार बॉल थेट गेला निघून विकेट किपर कडे. जबरदस्त बॉलिंग करतात योगेश. ज्या योगेशने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5च धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट काढली होती. मात्र आता तो पुन्हा आलाय. एक विषय पुन्हा एकदा तुमच्या समोर आणेन. 17 बॉल मध्ये या मॅच मध्ये 36 धावांची गरज आहे आर डी किरवलीला. जितू चोरगेच्या बॅटमधून एक चौकार आला, पण राकेश डेगाडकर सध्या तरी साच पडतोय. 6 बॉलचा सामना केला आतापर्यंत, 6 धावा फक्त त्याच्या बॅटमधून. पूल केला मिस टायमिंग, मिडॉनला वॅकंट एरियामध्ये बॉल पडलाय. जितू सध्या स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. डबलचा कॉल नव्हता, कारण सध्या तरी जितू चोरगेला स्ट्रायकिंग एंडला उभं राहणं गरजेचं असेल. त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. दिगाडकरच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार होता, पण त्यानंतर डॉट बॉल त्याच्या अगेन 4 टाकण्यात आला आणि 2च सिंगल आला त्यानंतर त्याच्या बॅटमधून. धावा 12 आहेत. 35 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. बॉल शिल्लक असताना 16 बॉल मध्ये 35 बनवायच्यात आर डी किरवलीला. आर्यन स्पोर्ट्स टेंभरेच्या अगेन्स्ट. समोर खेळला मिडॉनला, चेस चालला बॉल वॉकआउट कॉर्नर कडे. डबलचा आता कॉल असेल फंबल फिल्डर कडून आणि 2 धावा सहजरित्या. 2 धावांच्या साह्याने धावासंख्येचा आपण विचार केला तर स्कोर आता आपल्याला पाहायला मिळतोय 14. 14 धावा धावा फलकावरती आहेत. लक्ष या मॅच मध्ये आपण पाहतोय 47 तितक्याशा माग नव्हत्या, पण जी बॉलिंग योगेश कोर, सुहास केमारेने केलेली आहे. मॅच बनवले टेंभरेने देखील. कमी गती, पेस ऑफ, जबरदस्त बॉलिंग करतायत सध्या. जितू चोरगे बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. त्याला शांत ठेवलंय. बॉल बाकी आहेत आता ते 14 आणि 14 बॉल मध्ये मॅच मध्ये धावा बनवायचा आहे. 33. पुन्हा कोर. ओहो, क्लीन बोल्ड, लो फुल टॉस आणि थेट तो या स्टँड वरती आलाय. जितू चोरगे बाद. काय बॉलिंग केली योगेश कोरने. 2 षटकांच्या त्याच्या स्पेल मध्ये त्याने आतापर्यंत धावा फक्त खर्च केल्यात. 8-2 महत्वपूर्ण विकेट. शेवटचा एक बॉल त्याच्या स्पेल मधला नवीन फलंदाज मैदानात हात आला राहुल बजागे. लेफ्टी आहेत राहुल. शेवटचा बॉल या षटकातील. कमी गतीने हा देखील बॉल टाकलाय आणि हा देखील आलाय डॉट बॉल.
जबरदस्त बॉलिंग केली 2 ओव्हर्स मध्ये योगेश कोरने. त्याने 8 धावा खर्च करत असताना 2 विकेट काढले. 14 धावा टोटल धावा फलकावरती 3 विकेट पडलेले असताना आर.डी. किरवली बॉल बाकेत 12 आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 33. 12 बॉल 33. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच सेट करून घ्या प्लीज. 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये अजूनही बनवायचं 33 धावा. मॅच फसलेली आता आर.डी. किरवलीच्या बाजूने आपण विचार केला तर, कारण योगेश कोर आणि सुहास केमारेने जी बॉलिंग केली आहे त्या बॉलिंगने या मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आर्यन 11 टेंबरे एक्स्ट्रा कव्हर डीप ठेवलाय. लॉंग ऑफला डीप फिल्डर आहे. लॉंग ऑन मिड विकेट आणि त्यासोबत एक फिल्डर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो डीप कव्हरला ठेवलाय. बॉलर तयार होतोय आयुष. ऑन साइडला बॉल चालला गॅप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर धावतोय वेगाने. बॉल निघालाय आणि गेलाय सीमारेषेच्या बाहेर. येतात 4 धावा. चौकार. राकेश देगाडकरच्या बॅट मधून आणखी एक चौकार आलाय. जो मध्यंतरी थोडासा चाच पडत होता त्याने पुन्हा एकदा सुरुवात केली आहे नव्याने. चौकार आयुषच्या विरुद्ध. बॉलर्स बॅक. ओहो अडवलाय आयुषने बॉल. फॉलो थ्रो मध्ये धाव मिळणार नाही. येतोय डॉट बॉल. चान्स होती डायरेक्ट साठी पण ती घेतली नाही. आयुषने बॉल हातात ठेवलाय. डॉट आलाय. बॉल बाकी त्या मॅच मधले 10 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे आर.डी. किरवलीला. मॅच सध्या बॅलन्स आहे. षटकार चौकार या ओव्हर मध्ये आले तर किरवली देखील या मॅच मध्ये येईल. लॉफ्ट केला डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पाहतोय जज करतोय. वेल जज बट कॅच ड्रॉप. सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांवरती होती. या क्षणाला कॅच पकडणं थोडी कठीण आहे पण तरी अटेम्प्ट करत असताना फार चांगला प्रयत्न त्याने केला. दिगाडकरला जीवनदान. धावा मिळतात 2 ने धाव संख्या 20 वरती. बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 27. 9 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आर.डी. किरवलीला. नेक्स्ट मॅच सरवली अगेन्स्ट पालेगाव. दोन्ही टीम्स रेडी आहेत. शेवटचा बॉल पडल्याबरोबर फिल्डिंग सेट करा आणि मॅचला सुरुवात करा. पालेगाव आणि सरवली अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट आलाय. दिगाडकरच्या बॅट मधून 2 चौकार आलेत पण त्यासाठी जवळपास बॉलचा आपण विचार केला तर 11 बॉल त्याने फेस केलेले आहेत. ज्यामधले 6 बॉल डॉट आहेत. 2 सिंगल आलेले आहेत. एक डबल आलेली आहे आणि 2 चौकार आलेले आहेत. बॉल बाकी त्या मॅच मधले 8 बॉल मध्ये 27. लॉफ्ट केलाय समोर. लॉंगनला मागे फिल्डर उभा आहे. टप्पा पडला. पहिल्या टप्प्यावरती तो थ्रो करेल. एकच धाव मिळणार आहे. जबरदस्त फिल्डिंग. चांगला थ्रो. सिंगल ने धावसंख्या 21. बॉल बाकी आता उरलेत ते फक्त 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये या मॅच मध्ये 26 धावांची गरज.
47 वरती मॅच काय बनवली. योगेश कोर, सुहास केंबारे, त्यानंतर पुन्हा योगेश आणि आता आयुष. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. जितू चोरगेने अटॅक केला पण त्याची विकेट लवकर पडली. गोरख फार लवकर बाद झाला होता. हेमंत गरजची विकेट लवकर आली होती. मात्र त्यानंतर आलेला राहुल जो आता स्ट्रायकिंग एंडला आहे. तर राहुलचा बॅटमधून या बॉलवरती षटकार आला तर लास्ट ओव्हरमध्ये 20 धावा उरतील. पण या मैदानावरती षटकार चौकार मारणं ही सोपी गोष्ट नाही. डीप बाउंड्री आहे. इव्हन वाऱ्याचा वेग थोडा शांत झालेला आहे. उष्णता भरपूर आहे. एनर्जी तुम्हाला टिकवावी लागेल, ताकद तुम्हाला जोकावी लागेल आणि या कॉन्क्रीट विकेट वरती बॉलला टेम करत असताना अगोदर टायमिंग तुम्हाला करावं लागेल. टॉप एज आहे फ्लॅश स्लिपला बॉल आणि फलंदाज बाद. राहुल बाद. बॉल बाकीत 6 बॉल 26 धावांची गरज. स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो सध्या 21 धावा फक्त. बॉल बाकी आहेत 12, माफ करा 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 26 उरलेले आहेत. या मॅच मध्ये पूर्णपणे आणि स्ट्रॉंग पोझिशन मध्ये मी म्हणेन RN11 टेंभरे संघ आहे. त्याचं कारण त्यांनी केलेली गोलंदाजी. होल टॉसला स्वंग केला आणि बॉल निघालाय मिड विकेटला. त्या ठिकाणी उभा आहे फिल्डर दिगाडकर बाद.
ओहो, इथे फक्त असेल तर डॉट बॉल आणि मिळते ती विकेट. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर जा, वेळ नको. सात गोलंदाजाने जबरदस्त बॉलिंग केले, पण फलंदाजांची हवी तशी कामगिरी झाली नाही ती आर.डी. किरवलीची, आणि त्यामुळे उरल्यात 47 मधले अजूनही या मॅच मधल्या 26. ऑफस्टम्पच्या यावेळेला जास्त बाहेर अंपायरचा सिग्नल आला, तो वाईड. पहिल्याच फेरीतील मॅचेस सुरू आहेत, 2 वाजून सध्या गेलेले आहेत. त्यामुळे नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना देखील सूचना असेल, फास्ट खेळा तुम्ही. सरवली आणि पालेगाव उष्णता भरपूर आहे, त्यामुळे तितकंसे आपण प्रेशर कोणत्याही संघावरती टाकून मतलब नाही, फायदा नाही. ड्रिंक्स तुम्हाला जेव्हा जेव्हा अत्यावश्यक असेल तेव्हा तेव्हा ड्रिंक्सची मागणी करा. प्रचंड ऊन आहे. बॉल फक्त आता बाकी येते 3 बॉल आणि धावा बाकी आहेत अजूनही 24. 3 बॉल 24. आय थिंक पालेगावने टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग त्यांनी घेतली आणि त्यांचा अगेन्स्ट सरवली संघ. मनीष कोलेकर पांड्याला आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 1 चा मालिकावीर. बऱ्याचशा खुल्या गटामधील स्पर्धांमध्ये ज्याला आपण बघितलेलं आहे, कदाचित स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील तो आपल्याला पाहायला मिळेल. आता असं आय थिंक कुठली मॅच, खेड रत्नागिरी खुल्या गटामधून अंतिम फेरी विजेतेपद ज्यांनी पटकावलेलं आहे. ग्रामीण भागांमध्ये तितकंच आपल्याला मनीष कोलेकर पाहायला मिळत नाही, पण खुल्या गटामधून नेहमीच ही जी आपल्याला साईड पाहायला मिळते, कल्याण अंबरनाथ बदलापूर, ज्यामध्ये मुकेश गायकर असतील, हरेश मिरकुटे, मनीष कोलेकर, मॅगी अनंत वाघ, सुहास पवार, रोहित बालेराव किडनी. हा एक चांगला तगडा संघ आहे. सामना संपला अर्थातच. अभिनंदन टीम आर्यन 11 टेंभरे, हार्ड लक आर.डी. किरवली. चला पालेगाव आणि सरवली ऑल द बेस्ट. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच योगेश कोर, ज्याने बॅटिंग करत असताना 15 बनवले आणि 2 ओव्हर्स मध्ये अवघ्या 8 धावा खर्च करत असताना 2 विकेट घेणारा योगेश कोर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या योगेश सामनावीर या आपण पालेगाव मैदानाच्या आत उतरा फिल्डिंग साठी, आणि बॅटिंग करणारी टीम किरवली, माफ करा सरवली, आता आपले ओपनिंग पेअर पाठवा मैदानाच्या आत. जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरवली आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला टीम पाहायला मिळते ती कापरी सिद्धी पालेगाव.